नमस्कार. आज आपण आलो आहोत फलटणमध्ये. फलटण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो असा भव्य दिव्य असं इथले संस्थानिक निंबाळकर राजे महाराजांचा वाडा. हा वाडा 2 टप्प्यात बांधला गेला आहे. 1861 आणि 1911 साली या 2 टप्प्यात हा बांधला गेलेला आहे. मुधोजी निंबाळकर हे राजे होते इथले, त्यांच्या नावाने हा वाडा आहे. मुधोजी मनमोहन असं नाव दिलेलं आहे. या वाड्याच्या परिसरात राम मंदिर आहे, दत्त मंदिर आहे. दोन्ही पुरातन आहेत आणि छान आहे, स्वच्छता आहे. आत जाऊन फोटो किंवा व्हिडिओ काढायला परवानगी नाही आहे, पण ते एका दृष्टीने चांगलंच आहे. आत अतिशय सुंदर असे कलाकृती आहेत, पेंटिंग आहेत आणि भव्य दिव्य असा वाडा आहे. 2-3 हॉल आहेत त्याच्यात. दरबार हॉल, गुलाबी हॉल, जुने फर्निचर आहे, चांदीचा पलंग आहे. अशा अनेक दुर्मिळ वस्तू आहेत. सई राणी ज्या पहिल्या महाराणी होत्या स्वराज्याच्या, त्यांचं हे माहेर. असं फलटण हे अतिशय सुंदर गाव आहे आणि एकदा आपण जरूर इथे यावे. हा वाडा आतून बघण्याची परमिशन नाही आहे. आधी विशेष ओळख असेल तरच आपल्याला आत प्रवेश मिळतो, परंतु आपण बाहेरून कधी गेला फलटणला तर बाहेरून बघावे. राम मंदिरच, दत्त मंदिरमध्ये जाऊन यावे. माझ्या नशीब चांगले की मला हा आज वाडा संपूर्णपणे आतून बघायला मिळाला. त्याबद्दल मी संपूर्ण राजे परिवारांचे तसेच आमचे मित्रपरिवार शिंदे यांचे खूप खूप आभारी आहे. किती वर्षापूर्वी ते मंदिर का? हां, मंदिरला झाले की 225 वर्ष. 200 वर्ष. उत्सव काय? 350 वर्ष. हां, राजवाडा 350 वर्ष. अच्छा. आणि समोर काय आहे? समोर ते जेल आहे अच्छा. आणि एक पहिली बँक केलेली रेस्ट हाऊस. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक. ती पहिली राजे लोकांची ही होती, अच्छा. राहायसाठी पाहुणरावळ्यांसाठी ती बँक केली. अच्छा. जेल.